हॅलो. आज मी तुमच्या पुढे घेऊन आलो एक नवीन मूवीचा रिव्ह्यू. मूवीचं नाव आहे वॉर 2. आजच सिनेमा रिलीज झालेला आहे. तारीख आहे 14 ऑगस्ट 2025. ट्रेलर बाबतीत आपण ऑलरेडी ह्याच्या आधी रिव्ह्यू डिस्कस केला आणि आय वॉज क्वाईट सरप्राईज. मूवी ट्रेलर जो आपल्याला बघायला मिळाला होता, ट्रेलरमध्ये जे मला काही जाणवलं त्याच्या उलट पक्षी चित्रपट अतिशय सुंदर बनवलेला आहे. मूवीच्या डिरेक्टरला मला एक सलाम करावा असं वाटतंय. डिरेक्टरने खूप सुंदर काम केले. डिरेक्टरचं नाव आहे अयान मुखर्जी. इज अ वेल नोन नेम आणि पुन्हा एकदा नावाच खरा उतरला तो माणूस. मूवी ऍक्शन थ्रिलर सांगितल्या जाते ऑफकोर्स. त्याच्यामध्ये आपल्याला ज्युनियर एनटीआर वर्सेस ऋतिक रोशन जे ट्रेलरमध्ये बघायला मिळतंय. बट इतके मोठे मोठे सस्पेन्सेस आहेत जे मला आता अनफॉर्च्युनेटली तुम्हाला सांगता येणार नाहीत, नाही तर तुम्ही मूवी जाऊन कसा बघाल. बट एक थोडक्यात सांगायचा मी प्रयत्न करतो. पुन्हा एकदा भारतापुढे मोठं संकट येऊन ठेपलेलं आहे. ते संकट सॉल्व्ह करण्यासाठी त्यांना एका ऑफिसरची गरज आहे. तो ऑफिसर कोण, कसा लढतो, मग त्या ऑफिसरच्या विरोधात जो त्या रॉंग टीम कडून असणारा एक जो आहे तो कशा पद्धतीने आहे. सो ऑफकोर्स या दोघांमध्ये रायव्हलरी तुम्हाला बघायला मिळते आणि इतके सुंदर सस्पेन्सेस दाखवले. स्पेशली इंटरवल नंतरचा जो पार्ट आहे, स्टोरीला एक बॅकग्राऊंड दिलेली आहे. कबीर जे कॅरेक्टर आपल्या ऋतिक रोशनचं, त्याचा पास्ट दाखवलेला आहे. ह्याच्या पलीकडे मी तुम्हाला सांगणार नाही, अदरवाईज मग थोडंसं मेकर सोबत अन्याय होईल. मूवीच्या बॅकग्राऊंड स्कोर बाबतीत थोडंसं आय वॉज नॉट रिअली हॅपी अबाउट दॅट. कारण मी मागे जसं ट्रेलरच्या रिव्ह्यूमध्ये बोललो की म्युझिकमध्ये तेवढा दम काय वाटत नाहीये. पण आशुतोष राणा ज्यांनी कर्नल लुथराचं कॅरेक्टर प्ले केलेलं आहे, किंवा अनिल कपूर देखील आहेत, पण अनिल कपूर पुन्हा एकदा मला वाटतं की अंडर युटिलाइज दिसत आहेत. त्यांना काही खूप जास्त स्कोप बघायला मिळाला नाही. बट स्टोरी लाईन इतकी दणकट आहे. खूप काळानंतर असं झालेलं आहे की त्यांनी वायर स्पाय युनिव्हर्स म्हटलं, पण त्या युनिव्हर्समध्ये तुम्हाला ऍक्च्युअली स्टोरीतच खरा दम आहे. तर नॉर्मली हे जे तुम्हाला हॉलिवूडमध्ये बघायला मिळतं, तिथे कुठला तरी स्टार पोर्ट्रे करण्यासाठी, त्याची फॅन फॉलोइंग वाढवण्यासाठी मूवीज बनवल्या जात नाहीत. तिथे हिरो असतो पूर्णपणे स्टोरी. तर ते बॉलिवूडमध्ये खूप क्वचित बघायला मिळतं. ह्याच्यामध्ये मी म्हणू शकतो ऑफकोर्स ऋतिक आणि एनटीआर यांना दाखवलेलं आहे, पण स्टोरी देखील तितकीच दणकट आहे आणि ह्यांनी दोघांनी केलेलं कामही तितक्याच सुंदर दर्जाचं बघायला मिळतं. बाकी काही काही सीन्स असे आहेत जे हॉलिवूड मूवीज पासून इन्स्पायर्ड आहेत. मी नाव देखील सांगणार नाही कारण ते फार गाजलेल्या मूवीज आहेत. बट बघताना ठीक है यार, उतना तो सह लेंगे. मतलब कुछ अलग नहीं लग रहा उसमें. सीन्स बहुत बहुत सारे टोटली इंस्पायर्ड लग रहे हैं फ्रेम बाय फ्रेम, लेकिन देखते टाइम मजा बहुत आता है. ऋतिक रोशन सुपर कूल. त्याचा ऍटिट्यूड, त्याचा स्वॅग, ह्याला तर आपण काय लाजवाबच आहे. त्याच्या बाबतीत वेगळं काय बोलायला नको. एनटीआर आणि ऋतिक रोशन कंपॅरिझन फक्त आपण एका ठिकाणी करताना थोडंसं डिस्टर्बिंग वाटतं. ते म्हणजे जनाबे अली जे सॉन्ग आहे, त्या सॉन्ग मध्ये ऋतिक रोशनने पुन्हा एकदा खाल्लाय. त्याच्यापुढे कुणी जरी आलं तरी आय डोंट थिंक त्या फ्रेम मध्ये तेवढं मॅच होणार होतं. बट ज्युनियर एनटीआरने खूप जास्त प्रयत्न केलाय. त्या प्रयत्नांबाबतीत आपण नक्कीच टाळ्या वाजवायला हव्या. बाकी दुसरं एक सॉन्ग आहे आवा जावा. त्याच्यामध्ये देखील ऑफकोर्स गाणी तुम्ही ऑलरेडी बघितली असेलच. त्याच्यामध्ये देखील तेवढं काही मजा निर्माण करण्याचा फॅक्टर काही दिसत नाहीये. स्टोरी लाईन सुंदर आहे. ज्या पद्धतीने भारताला पुन्हा एकदा वाचवण्यासाठी दोन्ही सोल्जर्स जे एकमेकांच्या अपोजिट आहेत त्यांना आपापला पार्ट प्ले करावा लागतोय. समबडी इज अगेन्स्ट इंडिया, समबडी इज प्लेइंग फॉर द इंडिया. ह्या सगळ्या थीमवरती सुंदररित्या चित्रीकरण तुम्हाला बघायला मिळतं. ठीक आहे. सो आय वुड से मूवी हा तुम्ही प्रेफर करायला पाहिजे. आता ऑफकोर्स उद्या आपल्याला 15 ऑगस्ट इंडिपेंडन्स डे आपला आहे आणि त्या इंडिपेंडन्स डे निमित्त बरोबर ऐन वेळी मौके पे चौका असं करत वॉर 2 यशराज फिल्म्सने रिलीज केलेला आपल्याला दिसतो. आणि मूवी बाबतीत तुम्हाला देशप्रेम जागा करण्यासाठी सतत सांगितलं जातं इंडिया फर्स्ट, इंडिया फर्स्ट, इंडिया फर्स्ट. सो वी ऑल शुड अग्री विथ दॅट. भारताला आपण अग्रस्थानीच ठेवतो. सो इंडिया आपलाच देश आणि आपल्या देशातला एक सुंदर चित्रपट बघण्यासाठी तुम्ही नक्कीच मन बनवा.